विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त आवडीचा जो विषय आहे तो म्हणजे कोणता? मराठी. कारण तिथंच प्रश्न आणि तिथंच उत्तरे असतात. चला तर आपण सोडूया परीक्षेत आलेला एक उतारा. 2016 मध्ये आलेला उतारा 26. पहा, छानपैकी उतारा वाचायचा मुलांनो, आणि उतारा वाचून प्रत्येक उत्तराला पहिल्यांदा टिक करा. सगळे उत्तरं सोडवले प्रश्नांची की त्यानंतर टिक केलेला पर्याय तिथे रंगवा. पाहूया उतारा 26. 6 दिवस सततच्या पावसानंतर, म्हणजे 6 दिवस सतत पाऊस पडू लागला. किती छान. नरेनच्या शेताजवळचा छोटा ओढा एक क्रुद्ध नदीमध्ये परिवर्तित झाला होता. 6व्या दिवसाच्या संध्याकाळी जेव्हा तो आपल्या गायींना उंचावरच्या जमिनीकडे घेऊन चालला होता, तेव्हा तो एका झाडाच्या खोडाशी धडकला आणि पडला. 1-2 क्षण त्याची शुद्ध हरपली. जेव्हा तो सावध झाला तेव्हा त्याची एक म्हातारी गाय वानू त्याचे मुख चाटत होती. अवतीभोवती सगळीकडे पाणी वाढले होते. नरेनच्या डोक्याला लागले होते आणि तो हालचाल करण्यासाठी धडपडत होता. काही मिनिटाच्या नंतर त्याने भानूच्या गळ्याभोवती हात टाकला आणि लटकण्याचा प्रयत्न केला. अखेरीस भानू स्वतःला आणि नरेनला पाण्याबाहेर कोरड्या जमिनीवर ओढून नेण्यात यशस्वी झाला. त्या छोट्याशा बेटावर नदीच्या मध्यावर नरेन आणि त्याची गाय कुणीतरी आपल्याला सोडवायला येईल म्हणून वाट पाहत राहिले. अरे बापरे, उतारा तर फारच भयानक होता. हे चला बघा काय होतंय. बेट म्हणजे काय? अरे बेट म्हणजे काय असते रे मुलांनो? आजूबाजूला सगळीकडे पाणी, पाण्याने वेढलेली जमीन. एकदम बरोबर आहे. पर्याय नंबर ए. पुढचा प्रश्न, नरेन कसा पडला? आता नरेन कसा पडला बरं? तो भानूच्या पाठीवरून घसरला का? नाही, तो झाडाच्या खोडाला अडखळला. एकदम बरोबर आहे. म्हणून दुसऱ्याच उत्तर पर्याय बी. काय तिसरा प्रश्न? तर नरेन आपल्या गायींना उंचावरच्या जमिनीकडे का घेऊन गेला? अरे पाऊस पडू लागला, मग का घेऊन गेला बरं? तिकडं पाऊस पडत होता म्हणून घेऊन गेला का? नदी क्रुद्ध झाली होती. बरोबर आहे, नदी खवळली होती आणि पाणी वाढू लागलं होतं, म्हणून तो उंचावरच्या जमिनीकडे घेऊन गेला. म्हणून तिसऱ्याच उत्तर पर्याय बी. पुढचं चौथं, अखेरीस शब्दाचा अर्थ काय? अखेरीस म्हणजे काय रे? कृतज्ञतेने नाही, सुरक्षितपणे नाही, शेवटी. एकदम बरोबर आहे. चौथ्याच उत्तर सी, शेवटी. पाचवा प्रश्न, भानू गाईला डॅश डॅश. मग काय रे? भानू गाईला नरेनबद्दल काळजी वाटली होती. एकदम बरोबर आहे. म्हणूनच तर तिनं कवटाळलं आणि चाटू लागली. नरेनला पाण्यात ढकलायचे होते, भानूला पाण्यात ढकलायचे होतं का नाही? म्हणजेच भानू नरेनला पाण्यात ढकलणार होती का नाही? नरेनचे मुख चाटायला आवडत होते? नाही. नरेनला घेऊन इकडे तिकडे हिंडायला आवडायचे का नाही? तर करेक्ट काय आहे? तो पाण्यात बुडेल म्हणून तिला काळजी वाटत होती. म्हणून ह्याचं उत्तर पाचव्याचं पर्याय नंबर ए. चला मुलांनो, आता छानपैकी रंगवा बरं सगळे उत्तराचे पर्याय. पाहूया परीक्षेत आलेला उतारा 28. हे पण यापूर्वी तुम्ही छानपैकी उत्तराचे पर्याय रंगवलात ना? चला पहा मग आता 28वा उतारा काय दिलेला आहे. एक दिवशी बापूंचे सहकारी श्री पोलक यांनी गांधीजींच्या मणिलाल नाव असलेल्या 13 वर्षाच्या मुलाला आपल्या कार्यालयातून एक पुस्तक घेऊन येण्यास सांगितले. पण संध्याकाळी श्री पोलक यांनी आठवण करून देईपर्यंत मणिलाल पूर्णपणे विसरून गेला. गांधीजींना त्याबद्दल समजले आणि ते म्हणाले, बाळ, रात्र अंधारी आहे आणि रस्ता लांबचा आणि सुनसान आहे. तुला जवळजवळ 6 मैल चालावे लागेल, पण तू श्री पोलक यांना शब्द दिला आहेस. तू त्यांचे पुस्तक घेऊन यायचे कबूल केले आहेस. आता जा आणि ते घेऊन ये. बा आणि कुटुंबियांनी जेव्हा बापूंचा निर्णय ऐकला तेव्हा ते अस्वस्थ झाले. त्यांना ठाऊक होते की एकदा बापूंनी निश्चय केला की कुणीच तो बदलू शकणार नाही. दयाळू आणि सौम्य असणारे बापू वेळ प्रसंगी दगडासारखे बनायचे कठोर. मणिलालने आपला शब्द पाळला आणि तो कबूल केल्याप्रमाणे वागला, हे त्यांनी पाहून घेतले. चला पाहूया प्रश्न पहिला. मणिलाल
श्री पोलक यांच्यासाठी पुस्तक घेऊन आला नाही. कारण काय होतं त्याचं? पुस्तक का घेऊन आला नाही? तो फारच आळशी होता? नाही, बिलकुल आळशी नव्हता. तो आज्ञाधारक नव्हता? नाही, हे पण नाही आहे. तो ती गोष्ट विसरून गेला होता. तो पुस्तक द्यायचं काय झालं रे? पूर्णपणे विसरून गेला होता. म्हणून पहिल्याचं उत्तर सी. चला पुढचा प्रश्न. बापूंनी मणिलालला काय करायला सांगितलं? मग बापूंनी मणिलालला काय करायला सांगितलं? काय म्हणले होते? आता जा आणि ते घेऊन ये. म्हणून याचं उत्तर काय रे? ताबडतोब पुस्तक घेऊन ये. पर्याय नंबर बी. पहा पुढचा प्रश्न. बघा तिसरा प्रश्न. गांधीजींनी मणिलालला कार्यालयाकडे रात्री पाठवण्याचा आग्रह धरला कारण त्यांची इच्छा होती. काय होती त्यांची इच्छा? एकदम बरोबर आहे. कोणता पर्याय आहे? त्याला शिक्षा करायची इच्छा होती का त्यांची? नाही. तो धीट मुलगा बनावा म्हणून का? नाही. की त्याने लांबवर चालावे म्हणून का? नाही. तर त्यांची इच्छा अशी होती की त्याने आपला शब्द पाळला पाहिजे. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय डी एकदम बरोबर आहे. चला पुढचा. या गोष्टीत पहिल्यांदा काय घडले? पहिल्यांदा काय घडलं रे? मणिलालला पुस्तकाविषयी साफ विसरून गेला. मणिलाल पुस्तकाविषयी साफ विसरून गेला का? हो, विसरला, पण हे पहिल्यांदा घडलं नाही. गांधीजींनी मणिलालला पुस्तक घेऊन यायला सांगितले? नाही, गांधीजीचा तर काहीच विषय नाही याच्यात. श्री पोलक यांनी मणिलालला पुस्तक घेऊन यायला सांगितलं होतं. हे करेक्ट आहे. चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर सी. कारण काय? श्री पोलक यांनी मणिलालला म्हणले होते पुस्तक घेऊन यायला सांगितलं होतं. हे पहिल्यांदा झाली, ते विसरला आणि पुन्हा बापूंनी त्याला धाडलं. ही तिसरी गोष्ट. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय सी. चला पुढचा प्रश्न. गांधीजींच्या व्यक्तिमत्वाचा कोणता महत्त्वाचा गुणधर्म या गोष्टीत प्रतिबिंबित झाला आहे? क्रूरपणा. ती क्रूर होते का? नाही. प्रतिबद्धता. दृढता. दृढ होते पण चुकीच्या गोष्टीसाठी नाही, तर प्रामाणिकपणा. एकदम बरोबर आहे. म्हणून पाचव्याचं उत्तर काय आहे? नाही, प्रामाणिक तर होतं, घेतलेली वस्तू वापस करायचं, पण निश्चय एकदा, शब्द एकदा दिला तर तो पाळायचा. म्हणून काय असेल त्याचं उत्तर? दृढता का प्रामाणिकपणा? प्रतिबद्धता नाही, क्रूरता नाही. तर त्याचं अचूक उत्तर आहे दृढ असावं पण चुकीच्या गोष्टीसाठी नाही. तर प्रामाणिकपणा हे त्याचं उत्तर आहे. एकदा शब्द दिला की तो पाळायचा. पहा पुढचा पॅरेग्राफ. त्याच्या अगोदर ह्या सगळे पर्याय छान रंगवा. थांबा ह्याचं खरं उत्तर आहे दृढता. एकदा दृढ निश्चय केला की तो पूर्ण करायचा. प्रामाणिकपणा तर आहेच, पण दृढता हे योग्य आहे. चला आता पाहूया रे उतारा 29. पाहूया उतारा 29. आपल्या ग्रामीण भागातील बहुसंख्य जनता गरीब आणि अज्ञानी आहे. नेहमीच पैशांची चणचण असल्यामुळे चांगली खते व बियाणे शेतकरी विकत घेऊ शकत नाहीत. त्याच्या गरिबीचा फायदा घेऊन भरमसाठ व्याज आकारणाऱ्या सावकाराकडून त्याला कर्ज घ्यावे लागते. अशा प्रकारे शेतकऱ्यांचे जीवन कर्जाच्या बोजाखाली दबलेले असते. शेतकरी त्याच्या अज्ञानामुळे नवीन शेतकी पद्धती आत्मसात करू शकत नाही आणि म्हणून तो आपले उत्पादनही वाढवू शकत नाही. परिणामी त्याचे उत्पन्न कमी राहते. हे आर्थिक प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न सरकार करीत आहे. याखेरीज लोकांनीही आपल्या अडचणी दूर करण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे. हे प्रश्न सोडवण्यास सहयोग व एकत्र काम करण्याची वृत्ती बरीच उपयोगी पडू शकेल. सहयोग देण्यास लोक तयार असतील तर कोणतीही गोष्ट अशक्य वाटणार नाही. बघा आता हा उतारा झाला. प्रश्न पाहूया. शेतकरी चांगली बियाणे व खते विकत घेऊ शकत नाही. कारण काय रे? अरे किती सोपा प्रश्न होता हा. तर त्याला ती सावकाराकडून विकत घ्यावी लागते? नाही, त्याच्याजवळ पुरेसे पैसे नसतात. एकदम बरोबर आहे बी. चला पुढं. शेतकऱ्याचे उत्पन्न कमी असते. का बरं कमी असते? कारण सावकार भरमसाठ व्याज आकारतो. हो, व्याज तर आकारतोच, पण आणखीन काय होतंय? तर काय? आपले उत्पादन वाढवणे त्याला शक्य होत नाही.
शेतकरी कितीतरी प्रयत्न करतोय, पण काय आपले उत्पादन ते वाढवू शकत नाही. पर्याय बी. खेड्यातील लोकांच्या बऱ्याचशा समस्या सोडवता येतील जर त्यांना सरकारी मदत मिळाली तर. सावकार भरमसाठ व्याज आकारणार नाहीत तर. खेड्यातल्या लोकांच्या बऱ्याचशा समस्या कधी सोडवता येतील? त्यांना सरकारी मदत मिळाली तर. हो, मदत तर मिळायलाच पाहिजे. त्याच्यानंतर काय, सावकार भरमसाठ व्याज आकारणी नाही केली तर. लोक सहयोग देण्यास तयार असतील तर. हे त्याचं उत्तर खरं आहे. पर्याय नंबर सी उतार्यानुसार. चौथा प्रश्न, शेतीच्या नवीन पद्धतीचे ज्ञान करून घेणे शेतकऱ्याला शक्य होत नाही, याचे कारण काय आहे? कारण काय? त्याचं अज्ञान. कारण त्याला वेळच मिळत नाही नवीन ज्ञान घेण्यासाठी शेतात काम करत असताना. कर्ज, कमी उत्पादन आणि आळशीपणा तर नाहीच आहे, तर अज्ञान आहे. पाचवा आणि शेवटचा प्रश्न, पुढील पैकी कोणते शीर्षक या उतार्याला सर्वात योग्य होईल? शेतकऱ्यांची कर्जे, शेतीच्या नवीन पद्धती, शेतकऱ्यांनी जादा मेहनत केलीच पाहिजे हे, का शेतकऱ्यांच्या आर्थिक समस्या? शेतकऱ्यांच्या आर्थिक समस्या हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. चला आता छानपैकी सगळे उत्तराचे पर्याय रंगवा. बघूया उतारा 27. आपण 27 विसरला आणि डायरेक्ट 28, 29 पाहत गेलो. चला 27वा पाहूया. माणसाचं मन कसं असतं त्या विषयाचे प्राध्यापक पहिल्या दिवशी शिकवताना विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतात. वर्गात प्राध्यापक आले आणि त्यांनी प्रश्न विचारला, माणसाचं मन कसं असतं? मुलांनो, तुम्हाला या फळ्यावर काय दिसते आहे? आता फळ्यावर काहीतरी दिसते असं प्रश्न विचारला मुलांना. फळ्यावर एक मोठा पांढरा कागद लावलेला असे व त्या कागदावर एक छोटासा ठिपका असे. फळ्याकडे पाहून सारी मुले म्हणाली, काळा ठिपका सर. मग ते प्राध्यापक म्हणत, माझ्या मित्रांनो, तुम्हाला फक्त छोटासा काळा ठिपका दिसला, त्याच्या भोवती कागदाचा एवढा मोठा पांढरा कागदाचा भाग आहे, त्याकडे तुमचं लक्ष गेलं नाही. सुखदुःखाचे असेच आहे. माणसाला आपल्या जीवनातले दुःख दिसते, जीवनातल्या सुखाकडे त्याचं लक्षच जात नाही. अरे किती छान उतार आहे मुलांनो. चला आता त्याचे उत्तरं आणि प्रश्न हे सोडूया. बघूया प्रश्न पहिला. मुलांनो, तुम्हाला या फळ्यावर काय दिसते? मग आता ह्याचं उत्तर काय असेल? या प्रश्नाचे विद्यार्थ्यांनी दिलेले उत्तर कोणते? फळ्यावर मोठा पांढरा कागद आहे, फळ्यावर काळा रंग लावलेला आहे, फळ्यावर काळा ठिपका आहे. अरे ह्याचं उत्तर तर पर्याय सी आहे. मुलांना पहिल्यांदा तो काळा ठिपका दिसला आहे की नाही? पहिल्याचं उत्तर सी. पुढं, मुलांचे लक्ष कोणत्या भागाकडे गेलं नाही? कोणत्या भागाकडे गेलं नाही? संपूर्ण फळ्याकडे गेलं नाही? नाही. काळ्या ठिपकाकडे, त्याच्याकडे तर गेलं. ठिपक्याभोवती असलेल्या कागदाच्या पांढऱ्या भागाकडे, हे बरोबर आहे. दुसऱ्याचं उत्तर पर्याय सी. चला आता पाहूया तिसरा प्रश्न. काय आहे तिसऱ्या प्रश्नात? माणसाचे मन कसे असते? माणसाचे मन, माणसाला फक्त काळा ठिपका दिसतो. हो, हे तर बरोबर आहे. माणसाला फक्त पांढरा कागद दिसतो? नाही. माणसाला फक्त दुःख दिसते. हे करेक्ट आहे. काळा ठिपका म्हणजेच काय रे? दुःख. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय सी. आणखीन चौथा वाचा. माणसाला दुःख दिसते, जीवनातल्या सुखाकडे त्याचे लक्ष जात नाही. अरे मुलांनो, तिसऱ्यापेक्षा पर्याय 4 हे जास्त योग्य आहे. दुःख तर दिसतंच आहे, पण सुखाकडे त्याचं लक्ष जात नाही, हे बरोबर आहे. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय डी. त्याच्यामुळं पर्याय पूर्ण वाचत जा. पुढचा प्रश्न चौथा काय दिलेलं आहे? माणूस सुखी केव्हा होईल? आता माणूस सुखी केव्हा होईल? नंबर ए, दुःखाचा विचार सोडल्यास. हो, ते तर होईलच. पुढं, फक्त सुखाचा विचार केल्यास. अरे सुखाचा विचार केला सुखी कसं होईल? नाही. माणसाने विचारच सोडला? नाही, विचार तर करावाच लागेल. मग काय? माणसाचे दुःखाबरोबरच त्याच्या सुखाकडेही लक्ष गेल्यावर. हे करेक्ट आहे. माणसानं त्याच्या दुःखाबरोबर सुखाकडेही लक्ष ठेवावं, तरच ते सुखी होईल. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय डी. हे शेवटचा प्रश्न बघूया बरं मुलांनो काय दिलंय. पाचवा प्रश्न काय आहे?
माणसाने दुःखाबरोबरच सुखाचाही विचार केल्यास काय होईल? नंबर ए, तो कायमचा दुःखी होईल. कायमचा दुःखी होईल का? दुःखाबरोबरच सुखाचाही विचार केल्यावर नाही. नाही, दुःखी कसं होईल? उलट त्याचं दुःख कमी होईल ना. पर्याय ए येणार नाही. तो ऐशारामी होईल? नाही. तो सुखी होईल? नाही. त्याच्या जीवनात अर्थच उरणार नाही. नाही नाही नाही, चारही पर्याय चुकीचे वाटायले तरी मग कोणता असेल रे? माणसाने दुःखाबरोबरच सुखाचाही विचार केल्यास काय होईल? दुःखाबरोबर सुखाचाही विचार केला तर तो सुखी होईल ना. करेक्ट आहे. पाचव्याचं उत्तर पर्याय नंबर सी, तो सुखी होईल. आता छानपैकी रंगवा सगळा भाग. पाहूया आता उतारा 30. काय दिले? पृथ्वीच्या पृष्ठभागावर सतत बदल होत असतात. आज जे पाण्याखाली आहे ते पुष्कळ वर्षापूर्वी कदाचित समुद्राच्या वर होते. समुद्री शिंपले जे एकेकाळी पाण्याखाली होते आता खूप उंचीवरच्या जमिनीवर सापडतात. हिमालयाच्या अनेक शिखरापाशी आपल्याला अशा प्रकारचे दगड आढळतात की जे समुद्राच्या तळाशी वसलेल्या वस्तूंचे बनतात. याचा अर्थ हिमालय कधी काळी समुद्राच्या तळाशी होता. अनेक गोष्टी पृथ्वीच्या पृष्ठभागात बदल घडवून आणत असतात. नद्या माती वाहून नेतात आणि खडक झिजवतात. वारे मोकळी रेती आणि धूळ वाहून नेतात. कधीकधी पृथ्वीच्या पृष्ठभागाचा एखादा भाग हळूहळू वर जातो किंवा सावकाश खाली जातो. या गोष्टी बहुतेक वेळ चालूच असतात आणि अत्यंत संथपणे पृथ्वीचा पृष्ठभाग बदलतात. पण कधीकधी जेव्हा भूकंप होतो तेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागात आकस्मिक बदल होतात. चला आता ह्याचे काय बघूया प्रश्न उत्तर. पहिला प्रश्न, समुद्री शिंपले जे एकेकाळी पाण्याखाली होते आता पर्वतावर सापडतात. यावरून असे दिसते की काय दिसते याच्यावरून? तर लोकांनी समुद्री शिंपले पर्वतावर नेले आहेत? नाही. जोरदार वाऱ्यांनी समुद्री शिंपले पर्वतावर नेले आहेत? नाही. तर काय? एकेकाळी हे पर्वत समुद्राखाली होते. बरोबर आहे. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय सी. पृथ्वीच्या पृष्ठभागात बदल कशामुळे होतात? आता पृथ्वीच्या पृष्ठभागात बदल कशामुळे होतात रे? नंबर ए, केवळ भूकंपामुळे बदल होतात का? नाही नाही. केवळ समुद्राच्या पातळीत बदल होतात तेव्हाच नाही. केवळ नद्या आणि जोरदार वारे यांच्यामुळे? ते तर होतच आहे. अनेक गोष्टीचा परिणाम म्हणून हे करेक्ट आहे. दुसऱ्याचं उत्तर पर्याय डी. पुढचं, पृथ्वीच्या पृष्ठभागातील बदल कसा होत असतो? तिसऱ्याचं बघा काय आहे? सावकाश होत असतो का? हां बरोबर आहे, नेहमी सावकाश होत असतो. पण आणखीन पुढं वाचा. नेहमीच आकस्मिक नाही ना, अचानक तर भूकंप होतात एकाच वेळेस. सर्वसाधारणपणे सावकाश पण कधी कधी आकस्मिक. हे करेक्ट आहे. पर्याय नंबर सी. तरी डी वाचा. सर्वसाधारणपणे आकस्मिक पण कधी कधी सावकाश नाही. नाही नाही सर्वसाधारणपणे सावकाश, नेहमीच सावकाश होतात पण कधी कधी अचानक. म्हणून तिसऱ्याच उत्तर पर्याय सी. चौथा प्रश्न काय दिलाय? तर चौथा प्रश्न, हिमालयाच्या अनेक शिखरावर आपल्याला अशा प्रकारचे दगड आढळतात की जे समुद्राच्या तळाशी असलेल्या वस्तूंचे बनतात. याचा अर्थ काय गडे? हिमालय नेहमीच समुद्राच्या वर राहिलेला आहे? नाही, समुद्राच्या तळाशी असलेले दगड जर हिमालयात सापडत असतील तर ते अचानक दगड तर चलत जाणार नाहीत. म्हणजे समुद्राचंच पाणी तिथपर्यंत होतं. म्हणून पर्याय ए तर नाही येणार. हिमालय कधी काळी समुद्राच्या तळाशी होता. हे करेक्ट आहे. पुढचा शेवटचा प्रश्न, या उताराला सर्वाधिक योग्य शीर्षक कोणते? पृथ्वीच्या पृष्ठभागातले बदल. करेक्ट आहे. तरी पुढचं वाचा. हिमालयातले बदल नाही. नाही, हिमालयाचा बदल तर एकच दिलेला आहे. भूकंप आकस्मिक बदल नाही. पृथ्वी हळूहळू बदल नाही. तर पृथ्वीच्या भागातले बदल हे करेक्ट आहे. आता तुम्ही सर्व उत्तरं तुम्ही टिक केलात तर आता तुम्हाला काय करायचं आहे? ह्याचे जे पर्याय आहेत ना मुलांनो, ते पर्याय जे योग्य पर्याय असेल त्या पर्यायाला तुम्हाला छानपैकी रंगवायचं आहे. समजलं मुलांनो? अगदी छानपैकी तुम्ही तंतोतंत त्याला रंगवा. कळालं? चला